जास्त वेळ नाही मला. हा एक 10 ते 15 मिनिट माझ्याकडे करायचं. काय बघू शास्त्र माझ्या मीच काढतो वाचेन 15 ते 20 मिनिट. देवबाप आज आपल्या प्रिय लोकांच्या भेटी घ्यायला का येतो, किंवा देवबाप आज प्रत्येक घरामध्ये जाण्याची इच्छा का ठेवतोय? काय कारण आहे देवबाप्पाला आज भेटी घेणं किंवा एखाद्याच्या परिवारात जाणं देवबाप्पाला का आवडत आहे? का उद्देश आहे? आता देवबाप्पांनी जर मला रस्त्याने दाखवलं असतं, कळवलं असतं की बाळा ज्या ठिकाणी तू चाललेला आहे त्या ठिकाणची परिस्थिती अशी आहे, मला नव्हतं माहिती, देवबाप्पाला तर माहिती होतं ना. देवबाप्पापासून कोणतं लपन का? तरी देवबाप्पाने मला इथपर्यंत येण्याची प्रेरणा दिली. का दिली? प्रियांनो, अंतिम समयामध्ये प्रभूची भावना समजणं महत्त्वाचं आहे. आणि जो अंतिम समयामध्ये प्रभूची भावना समजेल ना त्याला या ठिकाणी तर देवबाप आशीर्वाद देणारच देणार, पण वरती तर त्याच्यासाठी एक मोठं बक्षीस प्रभूने ठेवलं आहे. आणि ते बक्षीस कोणीही काढून नेणार नाही. आता देवबाप आपल्या प्रियजनांच्या भेटी घ्यायला येतो का किंवा घरात येतोय का? कारण सैतानाचा कोणताही अटॅक परिवारावर होऊ नये, जागेवर अटॅक होऊ नये म्हणून देवबाप सेवकांच्या माध्यमातून आज घरोघरी सेवकांच्या द्वारे आपलं कार्य करते. आज मी एकटाच ही सेवा करतोय का? आजच्या या समयाला किती देवाचे दास दासी ब्रदर वेगवेगळ्या ठिकाणी देवबाप्पाचं वचन शेअर करत असतील का नसतील? कमी एकटाच या भोवतालावर फक्त मीच एकटा शेअर करायला जातोय, बाकीचे कुणीच जात नाही. परंतु ज्या पण ठिकाणी त्याचं वचन चाललंय सेवकाच्या माध्यमातून, सिस्टरांच्या माध्यमातून, ब्रदरांच्या माध्यमातून, त्या ठिकाणी देवाच्या आत्म्याची उपस्थिती आहे. का बरं देवबाप आपल्या उपस्थितीमध्ये आपल्या प्रियजनांच्या घरी पाठवतोय? कारण देवबाप मनुष्यांच्या संपर्कामध्ये प्रत्येक वेळेला राहण्याची अपेक्षा करतो. आता या ठिकाणी आपण 2 जण आहोत, है ना? 2च आहेत ना आपण. आता आपण 2 जण कोणाच्या संपर्कात आहेत? प्रभूच्या संपर्कात आहेत ना. हृदयात येशू तुमच्या पण आहे, हृदयात माझ्या पण आहे. म्हणता येईल का तुला बाळा? नाही, माझ्या हृदयात नाही येशू. ब्रदर, फक्त तुमच्या हृदयात येशू आहे, माझ्या हृदयात येशू नाही. माझ्या हृदयात काय मलाच माहिती आहे. म्हणता येईल का असं? का नाही म्हणता येत? कारण आपण एक अंगामध्ये, एका शरीरामध्ये देवबाप्पाने ठेवलेला आहे. या पृथ्वीवर जेवढे विश्वासणारे आहेत ते सर्व प्रभूचं अंग आहे आणि प्रभू आपला मस्तक आहे. वचनात सांगितले ना. एक वचन बघूया आपण. 9वा अध्याय रोमकरास पत्र आणि त्याचं 7वा अध्यायाचं बघू. 7वा अध्याय आणि भेटला. पहिले करंथीकराचं पत्र 7वा अध्याय त्याचं 24वं वचन बघू आपण. बंधुजनो, ज्या स्थितीत ज्याला पाचरण झाले त्या स्थितीत तो देवाजवळ राहो. आता आपल्याला पाचरण केलंय, परंतु आज या पाचरण्याविषयी पण विभिन्न तऱ्हेचे याच्यामध्ये पण डाऊट्स म्हणा किंवा याच्यामध्ये विभाग म्हणा किंवा काय आता ते समजून ते विश्वासणाऱ्याला त्याप्रमाणे पाचरण केल्याशिवाय कोणालाही देवाच्या राज्यामध्ये देव
एंट्री देत नाही. सेवेला कॉलिंग करणं हा भाग वेगळा आहे, परंतु देव बाप्पाने आमची जगाच्या स्थापनेपूर्वीच त्याच्या नावामध्ये एंट्री केली होती किंवा पाचारण केलं होतं. परंतु पाचारण एक विशिष्ट तऱ्हेनेच विश्वासणाऱ्यांच्या मनावर सेवकाने ठसवलेला आहे. पाचारण म्हणजे काय? त्यांना सेवेसाठी कॉलिंग आहे, सेवक आहेत ते. बस सेवकापुरताच हा पाचारण शब्द आहे. अशी काही जणांनी विश्वासणाऱ्यांच्या मनावर प्रतिक्रिया ठसवण्याचा प्रयत्न केलाय. परंतु पाचारण हा शब्द या अनुषंगाने देवबाप बोलत आहे आज या वचनातून, की ज्यांना ज्यांना मी आपल्या नावामध्ये घेण्याचं ठरवलंय त्यांचं पाचारणाविषयी देवबाप या ठिकाणी म्हणतोय. आणि मग पुढे सांगतोय की ज्याला ज्या स्थितीमध्ये मी पाचारण केले त्याने त्या स्थितीमध्येच राहावं, त्या स्थितीमध्येच त्याने आनंद करावा, त्या स्थितीला धरूनच त्यांनी भावी जीवनामध्ये ख्रिस्तामध्ये वाटचाल करावी. होतं का माहिती ब्रदर मी येणार आहे? होतं माहिती? नव्हतं माहिती? एक दिवशी आमचा प्रभू येशू ख्रिस्त पण अशाच प्रकारे आपल्या प्रियजनांना घेऊन जाण्यासाठी येणार आहे आणि त्याच्या येण्याची आपण या समयामध्ये प्रतीक्षा करत आहोत. का प्रतीक्षा करत आहे? कारण प्रभूने आश्वासन दिले की ज्या ठिकाणी मी आहे त्या ठिकाणी मी तुम्हाला पण आपल्या जवळ घेईन. आणि त्याच्या येण्याच्या वाटचालीवर आपण असतानाही देवबाप आज अंतिम समयाच्या काही क्षणाच्या वेळेमध्ये देखील सेवकांच्या माध्यमातून आपल्या विश्वासणाऱ्यांच्या भेटी घेतोय. प्रियांनो, धन्य ते प्रियजन आहेत की ज्यांच्या भेटी देवबाप घेतोय आणि ज्या परिवारात सेवकांच्या माध्यमातून जात आहे प्रभू. कारण जे फोन करून जात नाहीत ना कोणत्या ठिकाणी सेवेला, त्या सेवकांना फक्त देवाने सांगितलेलं आहे की बाळा मी या ठिकाणी आहे, आणि सेवक त्याच ठिकाणी जातात. आता या ठिकाणापर्यंत येण्या अगोदर माझे कितीतरी प्रार्थनेची ठिकाणे, कितीतरी विश्वासणारे परिवार आहेत, परंतु देव बाप्पाने जे ठिकाण मला दाखवलं संध्याकाळी त्याच ठिकाणी मी आलो. देव बाप्पाने एवढा इशारा जर दिला असता मला की त्या परिवारांमध्ये बाळा फक्त एकच भाऊ आहे आणि एकच बहीण आहे, तर मी येण्याचं केलं असतं का प्रयास? मला असतं नाही, पुढच्या वेळेला जाईल. आता आज नाही जात प्रभू, पुढच्या वेळेला मी नक्की जाण्याचा प्रयत्न करेन. प्रियांनो, देव बाप्पाला आज छोटासा शॉर्ट अँड स्वीट का होईना आपल्याला निरोप द्यायचा आहे की आम्ही अंतिम समयामध्ये रेडी राहिलं पाहिजे. अंतिम समयाची आम्ही तयारी केली पाहिजे. जसं लग्न म्हणलं की आपल्या समोर सगळा विषय समोर येतो, सांगायची गरज पडत नाही. तीच प्रतिक्रिया आध्यात्मिकरित्या आम्ही आमच्या वराच्या येण्याची करायला पाहिजे. म्हणून सेवकांना अंतिम समयामध्ये पण देवबाप आपल्या घरी पाठवित आहे. सेवकांनी जर ऐकलं नाही प्रभूचं तर काय होईल? काय होईल? प्रभू पाठविल का त्या सेवकाला सेवेला? म्हणजे नाही, ऐकत नाही, यांची सेवा बंद. योनाने ऐकलं नाही, योनाचं काय केलं प्रभूने माहिती ना आपल्याला चांगल्या प्रकारे. प्रियांनो, आमच्या देवाचं ऐकणं हे आमचं आद्य कर्तव्य आहे. परिस्थिती कशी असो, कारण या घराला जर देव बाप आशीर्वाद देण्याची इच्छा ठेवतो प्रियांनो, तर आम्ही फक्त प्रभूची भावना ओळखणं महत्वाचं आहे की प्रभू या ठिकाणी कोणत्या अनुषंगाने सेवकाच्या द्वारे आलाय हे समजणं महत्वाचं आहे. पण कधी कधी काय होतं, आपलं मन विचलित असलं म्हणजे आपल्याला वाटतं अरे माझं सगळं ध्यान मन त्या गोष्टीकडे आहे, संदेशाकडे नाही. म्हणून काही ठिकाणी देवबाप जिथं मला देवबाप प्रेरणा देतो त्याच ठिकाणी मी रेकॉर्डिंग करतो. जिथं देवबाप मला प्रेरणा देत नाही त्या ठिकाणी मी माझ्या मोबाईलला रेकॉर्डिंग करत नाही. आता हा संदेश आई वडील आहेत का इथं? आहेत का? आजी आहेत का? नाही.
परंतु हा रेकॉर्ड झालेला संदेश जेव्हा डाउनलोड होईल आणि जेव्हा मी पाठवील त्यावेळेला सर्वांना ऐकायला मिळेल ना. आता फोन कोणाचा आला होता, फोनवर काहीतरी तुम्ही बोलले, थोडक्यात बोलले आणि हळू आवाजात बोलले, पण तुम्ही सांगितलं काहीतरी. ज्यांचा पण असेल तुमच्या घरच्या प्रियजनांचा, नातेवाईकांचा किंवा मित्राचा कुणाचा फोन आलेला असेल, त्यांना तुम्ही सांगितलं असेल या ठिकाणी प्रार्थना चाललेली, बरोबर. आणि हे शब्द जे मी बोलत आहे हे शब्द त्या प्रियजनांपर्यंत ऐकायला जातील का नाही. ते जरी या ठिकाणी नाही शरीराने, परंतु माझ्या शब्दाच्या द्वारे काही दिवसानंतर त्यांच्या कानावर हे शब्द जाणार आहेत ना. म्हणून देवबाप मला जिथं सांगतो बाळा रेकॉर्डिंग करायचं तिथंच मी रेकॉर्डिंग करतो, अन्य ठिकाणी करत नाही. म्हणून जी पण परिस्थिती येते ना त्या परिस्थितीमध्ये देवबाप म्हणतो तुम्ही आनंद करा आणि त्या स्थितीला धरून तुम्ही देवाजवळच राहा, ही देवाची अपेक्षा आहे. म्हणून हे वचन वाचू आणि या ठिकाणी मी थांबणार आहे. बंधुजनो, ज्या स्थितीत ज्याला पाचारण झाले त्या स्थितीत तो देवाजवळ राहू. प्रियांनो, आम्ही फक्त आमच्या देवाला आमच्या जीवनामध्ये आद्य स्थान देणं हे महत्त्वाचं आहे. म्हणून देवबाप सेवकांच्या द्वारे आज विश्वासणाऱ्या परिवारांच्या गाठी भेटी घेत आहे. म्हणून आजच्या या छोट्याशा संदेशातून देवबाप तुम्हाला आणि मला भरपूर आणि भरपूर आशीर्वाद देऊ. आमेन. करा बरं.